हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या पॉडकास्टची मी जास्त प्रस्तावना करत नाही आहे, कोणावर आहे काय आहे ते तुम्हाला पुढे जसं जसं पॉडकास्ट पुढे सरकेल तसं तुम्हाला कळेलच, इंट्रोडक्शनमध्ये पण कळूनच जाईल। सो आपण डायरेक्ट पॉडकास्टलाच हात घालूया, म्हणजेच विषयाला हात घालूया आणि सुरू करूया। हॅलो मंडळी, झालं का तुमचं सगळं कॉमेंट बिमेंट करून आणि सगळं काही झालं, मोठे मोठे पॅरेग्राफ छापून वगैरे? कारण कसं असतं ना की मी म्हटलं की मला करायचंच आहे पॉडकास्ट ह्याच्यावरती, पण म्हटलं की आरामात करूया। कारण लोक कसं मोठे मोठे निबंध लिहितात, काही झालं की एकदा ते एकदम त्याच्यावरती अटॅक करतात, तुटून पडतात आणि सगळे निबंध आणि हे ते काय 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 लिहितात, सगळे अझम्पशन करतात आणि सगळ्या प्रकारचे वेगवेगळे कॉमेंट, आणि मग एकदम असा पीक येतो आणि असं एकदम सगळं ओसरून जातं। तर मी म्हटलं की सगळं काही होऊन जाऊ दे आणि सगळं काही म्हणजे एकदा निवळलं ना, लोक विसरले ना की मग मी येते आठवण करून द्यायला। काय म्हणता काकू, झालं का तुमचं सगळे टोमणे बिमणे, सगळं काही जे काही होतं तुम्हाला जी भडास काढायची होती ती काढून बोलून झालं का? तर मग मी आता बोलू का? आता मी म्हटलं मी बोलते आता। आजीबाई, सगळ्या काकूंचं झालं असेल ना तर मी आजीबाई आता मी लोकांना आठवण करून देते। कारण लोकांच्या विस्मृतीत गेलं नाही पाहिजे बाबा, हे माझ्याकडनं शिकलं पाहिजे की कसं लक्षात परत 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 तोच विषय चघळायचा। मग कोणाचं दुसऱ्याचं काहीही उदाहरण असलं, जरी त्या गोष्टीशी आपला काहीही संबंध नसला तरी पण आपण ती गोष्ट आपल्याबरोबर कनेक्ट करायची आणि आपलंच तुणतुणं वाजवायचं। तर तसंच मी आज पण आली आहे। तर मी म्हटलं की आता मी हनीमूनला वगैरे आहे, तर आरामात वगैरे काय सगळं होऊन जाऊ दे, नंतर आपला हनीमून वगैरे जोरात होऊन जाऊ दे एकदाचा फुकटचा। त्याच्यानंतर मग मला वेळ मिळाला की मग मी ढेंगावर करेन आणि मग तुमच्याशी बोलेन। कारण कसं असतं ना, असं कुठेतरी बसून ढेंगावर करून कमेंट करणं खूप सोपं असतं, पण ढेंगावर करून असं बसून इकडे असं लोकांना पकवणं खूप कठीण असतं। तशी मी सगळी कामं ढेंगावर करूनच करते, कारण मला ना खूप सवय झालेली आहे सारख्या सारख्या ढेंगा उचलायची। इतक्या ढेंगा उचलल्यात ना मी आयुष्यात की आता माझ्या ढेंगांना काही ढेंगा फरक पडत नाही। कळलं का मंडळी मी कोणाबद्दल बोलते? हां, फाट्यावर मारणार, ढेंगा उचलणार आणि मालवणीमध्ये म्हणणार ढेंगा उचलल्या। अगं तुझ्या ढेंगा साप हाडाची काढा आणि चाबोचं तुणतुणं, हां आलीस आता, झालं तुझ्या ढेंगा खाली? हां, आता खाली ठेवून बोल मग जरा, ये। आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते इनके, मैंने देखा है इन्हें हमेशा ढेंगा उचलते हुए, आजकल पाँव ज़मीं पर नहीं पड़ते इनके। आता एवढा ढेंगा उचलून आलीस, हां सतत ढेंगा उचललेल्याच होत्या तुझ्या, तरी तुझी काय बाबा संपतच नाही। हां, इकडे येऊन पण आपलं ढेंगाच चाललंय, हिचं पोट नाही भरत का ढेंगा उचलून? इतकं फालतू, इतकं असंबद्ध आणि कशाचा ताळमेळ नसलेला उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं, आपलं ज्ञान पाजळायचं। मी किती हुशार आहे, मला सगळ्यातलं सगळं कळतं, मी किती एक्सपिरियन्स्ड आहे। एक्सपिरियन्स तर तू आहेसच, पण भलत्या गोष्टीत मला किती एक्सपिरियन्स आहे। सगळ्या अशा ज्या काही विचित्र गोष्टी आहेत, विकृत गोष्टी आहेत, त्याचा मला कसा पुरेपूर एक्सपिरियन्स आहे आणि त्याच्यातनं मी कशी तग धरून पण आज उभी आहे आणि माझं कसं, मी कशी महान आहे, मी कसं घर चालवते, माझ्याकडे किती पैसा आहे, मी कसं सगळ्यांना पोचते। आणि मला ह्या गोष्टीची आता पूर्ण जाणीव झालेली आहे की पैशाने सगळं काही मॅनेज होतं, पैशाने लोक मॅनेज होतात, पैशाने कामं मॅनेज होतात, पैशाने सगळं, म्हणजे अक्षरशः तुम्हाला नवरा पण मॅनेज होतो। तर त्याच्यामुळे जेव्हा मी माझ्या आईवडील पैशाने मॅनेज करू शकते, तर नवरा काय चीज आहे? सो माझे खूप मित्र आहेत आणि ते मित्र सगळेजण आपल्या आपल्या आयुष्यात आता व्यस्त झालेले आहेत। आणि हे माझी बहीण कधीतरी मला म्हणाली होती की सगळेजण आपल्या आपल्या आयुष्यात व्यस्त होतील आणि तू एकटी पडशील, म्हणून मग मी आता थोडंसं आपलं बाजूला सारलं आणि असा एक माणूस निवडला जो माझे चोचले पुरवेल,
म्हणा, म्हणजे मला काही गरज नाही आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, पण म्हणजे मी असा एक माणूस निवडला की ज्याला मला दाबून ठेवता येईल. आणि नाही दाबून ठेवता आलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण का हा माझा इतिहास राहिलेला आहे की माझा स्ट्रगल तोच असतो प्रत्येक वेळेला, फक्त बाजूच्या सीटवरचा माणूस बदलतो. ड्रायव्हर मीच असते, पॅसेंजर माझे बदलत राहतात. एकतर मला या बाईला ना सगळ्यात आधी सांगायचं आहे की तुझा आणि त्या वैष्णवी हगवण्याचा काहीही संबंध नाही. म्हणजे तुमच्या दोघींमध्ये काहीही साम्य नाही, तुमच्या दोघींच्या स्टोरीमध्ये काही साम्य नाही. तुला तिचं बॅकग्राऊंड माहितीच नाही, काय झालंय काय माहितीच नाही, आणि तू उगाचच येऊन आपलंच तुणतुणं वाजवतेस, वेड्यासारखी बडबडतेस. म्हणजे मी वैष्णवी हगवणे बोलते असं बोलून तू स्वतःचं, म्हणजे तू स्वतःच्या ह्याच्यातनं तू इतकी सेल्फ ऑब्सेस्ड आहे की तू दुसऱ्याच्या जागी जाऊन विचारच करू शकत नाही. आणि तिच्या जागी तर नाहीच नाही, तिची ऑल टुगेदर स्टोरी डिफरंट आहे आणि तुझं काहीतरी भलतंच आहे. त्याच्यामुळे तू दोन्ही गोष्टी मॅच करणं तर सोडच, तू तिच्यावर काही बोलायलाच नाही पाहिजे होतंस. आता तू म्हणशील की माझा हक्क आहे, कोणीही बोलू शकतं, मला लोकांनी विचारलं, मी महान आहे, मला बोलायचंच होतं. अगं मग जर तू तिचा विषय हाताळते तर तिचं बोल ना, तू स्वतःचं काय बोलते, तुझं आणि तिचं काय कंपॅरिझन आहे. ती गेलेली का चॉकलेटसाठी बापाला सोडून? नाही ना, लव्ह मॅरेज केलं म्हणून काही मोठी चूक नाही केली, घरच्यांच्या मर्जीनेच लव्ह मॅरेज झालं होतं आणि ते टोटली वेगळं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच देवाणघेवाण असतात, दोन्ही बाजूने गोष्टी घडलेल्या असतात. मी असं नाही समर्थन नाही करत आहे, जे झालं ते चुकीचंच झालं, पण जितकं वरवरचं तू बोलली आहेस आणि सगळ्यात मुळात म्हणजे स्वतःशी कंपॅरिझन केलं आहे, तुझ्या लाईफशी आणि तिच्या लाईफचा काही काडीचा पण संबंध नाही आहे. तुझी पर्सनॅलिटी टोटली डिफरंट आहे, तिची पर्सनॅलिटी टोटली डिफरंट आहे, आणि तू कुठेच जाऊन तिच्या जागी जाऊन बोललेली नाही आहेस. तुझं फक्त मी, माझं आणि मला काय वाटतं एवढंच, आय मी माय सेल्फ. तू काय दुसऱ्याच्या जागी जाऊन बोलणार? आणि तू काय सांगते लोकांना की लोक विसरतात म्हणून मग मी नंतर बोलेन त्याच्या बाबत वगैरे, आणि नंतर मग तू ॲट द सेम टाईम बोलते की लोक, आता मी कधीची माझी स्टोरी सांगितली आहे, माझ्यामध्ये एवढी हिंमत आहे की मी तेव्हा पण स्टोरी सांगितली, मी स्वतः सांगितलं की माझं काय पास्ट राहिलेलं आहे. त्याच्यानंतर मी बेहोश टॉक्सच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पण सांगितलं, त्याच्यानंतर मी बीबीमध्ये पण सांगितलं, मी सगळीकडे सांगितलं, तरी पण लोक अजून आता त्या गोष्टीला किती दिवस झाले अजून बोलतायत. मग तुलाच असं वाटतं की आता झालं त्याला, आता जे तू स्वतः सांगितलं आणि त्या गोष्टीला आता काळ लोटला तरी अजून लोक बोलतायत त्याच्यावर, तर मग तू का, जर एखादी गोष्ट लोक विसरतायत किंवा त्यांना नाही बोलायचं आहे त्याच्यावर, जेव्हा एखादी गोष्ट शांत होते, पोलीस आपल्या परीने प्रयत्न करतायत, त्याच्यावरती ज्या डिपार्टमेंटने काम केलं पाहिजे, ज्या लोकांनी काम करणं अपेक्षित आहे ते शांतपणे आपलं काम करतायत, कारण लोकांचा आक्रोश, लोकांचं प्रेशर, लोकांचं हे जितकं इम्पॉर्टंट असतं ना काही कामं पूर्णत्वास नेण्यासाठी, तसंच त्याचं काहीतरी लिमिट पण असलं पाहिजे. एका पॉईंट नंतर थोडं शांत होणं, लोकांचा आक्रोश शांत होणं पण जरुरी आहे, जेणेकरून ज्या डिपार्टमेंटना ते काम सोपवलेलं आहे, जे लोक कामाला लागलेले आहेत ते आपलं काम चोखपणे करू शकतील. तेव्हा ही येते, असे लोक येतात, चोमडे लोक मध्येच, आता लोक विसरले, आता निवळलं ना म्हणून मी आता आली, सगळ्यांचं जर बोलून झालं असेल आता तर मग मी आता माझं मत प्रदर्शित करते. अगं बाई नको ना, जा ना, कशाला, नाही पाहिजे तुझं मत. कोणी सांगितलं तुझं मत आणि दे, आणि तुझ्या मताने काय फरक पडणार आहे असा? इतकं युजलेस आहे, स्वतः ऐक काय बडबड केली असती आणि नंतर बोल. सगळ्यातलं सगळं माहिती आहे हिला. तो म्हणे काय की ना हे करण्यासाठी पण जे तिने म्हणजे जी घटना घडली आहे ते करण्यासाठी पण हिंमत लागते म्हणे. आणि मला विचारा, हिला सगळं विचारा, हिला पळून जायचं कसं ते विचारा, मुलांना गंडवायचं कसं ते विचारा, मुलांबरोबर कशी प्रतारणा करायची ते विचारा, दुसऱ्या पुरुषांबरोबर कसं त्यांना फिरवून सोडायचं, त्यांना लुबाडायचं ते विचारा, नाहीतर स्वतःच्या पैशावर कसं समोरच्याला दाबून ठेवायचं ते विचारा, त्याच्यानंतर स्वतःच केलेल्या गोष्टीमध्ये गुरफटल्यानंतर कसं काय ते दुसऱ्याच्या माथी खापर फोडायचं ते विचारा. हां, आणि हे विचारा, ट्रॉमा काय असतो ते विचारा, आणि हे कसं असे विचार येतात
आता मी तो शब्द नाही उच्चारत आहे, तुम्ही समजा. ते असे मरणाचे वगैरे विचार येतात ते हिला विचारा, सगळं हिला विचारा, कारण ही एक अशी व्यक्ती आहे जी हे सगळं करून पार झालेली आहे. म्हणजे अजून ती असं हिला हे पण नाही म्हणू शकत की बाबा करून करून भागले आणि देवपूजेला लागली. इथं काय नाही, हिचं अजून भागतच नाही आहे, अजून करतेच आहे. आता तो नवीन नमुना हेरलाय. बाबा सांभाळ रे बाबा, सांभाळ. मला तर त्याचीच काळजी वाटायला लागली आहे. तुझ्यासारख्या बायकांनी अशा गोष्टींवरती मतं देऊ नयेत. हे तुझ्यासारख्यांचं काम नाही आहे. तुझी क्लासिक केस आहे. ते तुझ्या नवऱ्याने बहुतेक अतुल सुभाषचं नीट व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे आणि कसं अशा बायकांपासून आपण जपून राहिलं पाहिजे आणि कसं स्मार्टली प्ले केलं पाहिजे. कसं जर असं कोण आपल्याला टॉर्चर करत असेल तर आपण अशा गोष्टीला प्रवृत्त न होता कसं आपण धीटाईने सामोरं गेलं पाहिजे, कसं आपण धीटपणे उभं राहिलं पाहिजे, कसं आपण स्वतःला काम आणि कंपोज ठेवलं पाहिजे, हे तुझ्या नवऱ्याला शिकण्याची गरज आहे. तू कसलं काय सांगते मला विचारा असं का होतं, असं का करतात मुली. अगं बाई, तू त्यातली नाही आहेस, तुझी कॅटेगरी दुसरी आहे. तू स्वतः नाही, तू कोणाचा तरी करशील अतुल सुभाष, तर तू तर राहू दे, तर बोलू नकोस आणि मला बोलायला पण लावू नको. काय बोलते, काय बोलायला काय तिच्या काय हेच नव्हतं, काही असंबद्ध बडबडत होती बाई वेड्यासारखी, सुटलेली अक्षरशः. तर पहिले तर हे, नंतर मग काहीतरी सांगत होती की माझं लोकांनी एवढी मस्करी उडवली, लोक म्हणाले हिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे, हिला भांडी घासायचा ट्रॉमा आहे. तर त्यांनी कट केलं. तर तुम्हाला काय माहिती आहे का ट्रॉमा म्हणजे काय असतो. जर एखादी बाई काय मुलगी लहान असताना आंघोळ करत असेल तर तेव्हा तिच्यावरती अतिप्रसंग झाला किंवा असं काही झालं तर मग तिला कसं आंघोळीचा ट्रॉमा होतो, मग तिला कसं भीती वाटते प्रत्येक वेळेला, ती कधीच विसरू शकत नाही ती गोष्ट. त्याच्यानंतर कोण कपडे धुत असेल आणि असं कोणी बाथरूममध्ये घुसलं आणि त्याने असं काही केलं, जबरदस्ती केली तर मग ट्रॉमा होतो. अशी ही उदाहरणं देत होती. म्हणजे इनडायरेक्टली हिला असं सांगायचं होतं की ही भांडी घासत होती आणि भांडी घासताना हिचं असं काहीतरी कांड झालेलं आहे ज्याने हिला प्रत्येक वेळेला भांडी घासताना तेच आठवतं आणि तो तिला ट्रॉमा झालेला आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही की ठीक आहे तुला नशीब भांडी घासायचा, म्हणजे जे ट्रॉमा होतो मी अगदीच डिनाय नाही करत, खरी गोष्ट आहे. पण आपण म्हणून ते काम करणं सोडतो, काम नाही करत आपण ते. आता तू म्हणते आंघोळीचं, आता आंघोळीच्या वेळेला तू उदाहरण दिलं, जर एखाद्याला असं आंघोळीच्या वेळेला अनफॉर्च्युनेट काही घडलं तिच्या बाबतीत तर ती काय आयुष्यभर आंघोळ करायचं सोडून देणार आंघोळीचा ट्रॉमा झाला म्हणून. किंवा एखादी व्यक्ती कपडे धुताना, जसं तू दुसरं उदाहरण दिलं, तर ती काय कधीच असं काय कपडे वगैरे काही धुणार नाही की कधीच काही, म्हणजे ही तर पळवाट झाली ना. होतो, लक्षात राहतं, ते गोष्टी येतात. आता फॉर एक्झाम्पल आता हे तर एखादं इन्सिडेंट ज्यांचा रेप होतो ते लोक काय आयुष्य जगणं सोडून देतात? नाही ना. मग जर भांडी घासताना असं काही झालं तर मग काय भांडी नाही घासायची, मला ट्रॉमा आहे मी भांडी नाही घासणं, काय अर्थ आहे का या गोष्टीला? अरे काय एक्झाम्पल देते तू? म्हणजे ट्रॉमा किती डेप्थ असते त्या गोष्टीची ह्याचा तुला जरा तरी अंदाज आहे? काहीही बोलायचं की आणि काही उदाहरणं द्यायची, हद्द आहे यार. म्हणजे कोण ज्या लोकांनी तिथे ना कमेंट केलं की हा तू काय मस्त बोलली आहे, काय मस्त बोलली आहे, तर मला ना त्यांना पकडून झापडा असं वाटतंय. काय मस्त बोलली आहे, काय अर्थ आहे का तिच्या बोलण्याला? आणि ह्या गोष्टींचा वैष्णवी हगवण्याशी काय संबंध? टायटल का दिलं तिने असं? त्याच्यामध्ये ती तिच्याबद्दल तर काहीच बोललेली नाहीये, नुसतं स्वतःचा बकवास केलेली आहे त्या बाईंनी. म्हणे की मला ना मुलींच्या बाबतीत असं झालं की माझी तळपायाची आग मस्तकात जाते, मला खूप राग येतो, मला खूप चीड येते आणि म्हणून मला ना आज एकदम कसं तरी झालं. जेव्हा मी न्यूज ऐकली ना मला इतका राग आला. आणि लोक त्याच्यावरती वेगवेगळे काय मीम्स बनवत आहेत, लोक त्याच्यावरती वी सपोर्ट म्हणून असे हॅशटॅग बनवत आहेत, त्याच्यानंतर लोक त्याच्यावर व्हिडिओज छापतायत, लोक आपलं ज्ञान पाजळत आहेत, लोक वेगवेगळे गोष्टी तर्क वितर्क लावतायत. असं झालं असेल, तसं झालं असेल, तिने असं करायला पाहिजे होतं, तिने तसं करायला पाहिजे होतं. हे बघून मला इतकी चीड येते. अगं मग तू काय करते? तू पण तर तेच करते. तू पण तर असा हॉट टॉपिक कुठला तरी उचलायचा आणि त्याच्यावरती बोलायचं आणि त्याच्यावरती छापायचं. तेच तुझा पण तर तोच अजेंडा आहे. तू काय लोकांपेक्षा वेगळं करते?
तू तेच करून तू लोकांना नावं ठेवते. म्हणजे तू केलं ते चांगलं, तुला काय कोणी काय नेमली आहे का की तुझ्याकडे ऑल राईट्स रिझर्वड आहेत की तू बोलू शकते, लोक नाही बोलू शकत? जर ते नाही बोलू शकत, त्यांनी नाही बोलायचं, त्यांच्या करण्याने तुला राग येतो, तुला असं वाटतं की अरे हे लोक कशावर, म्हणजे अशा गोष्टीचं पण ह्या लोकांनी छापायचं साधन केलंय, कमवायचं साधन केलंय, मग तू काय करते आहेस? तू का व्हिडिओ काढलास? तू का बोलते आहेस त्या टॉपिकवर? तू पण गप्प बस ना, गप्प बसून आपलं काम कर. जे तू म्हणतेस ना की तुला कितीतरी मुली मेल करतात आणि कितीतरी मुली असं तुला सांगतात की ताई मला वाचव, आणि तुला खेद वाटतो या गोष्टीचा की त्यांना त्यांचं नाव नाही सांगायचं आहे, हे नाही ते नाही. आणि सगळ्यात मोठा जोक म्हणजे ही काय म्हणे की आता मला ना जेव्हा न्यूज कळली, जेव्हा फर्स्ट टाईम मला कळलं की असं घडलंय, तेव्हा मी पहिले जाऊन माझा DM चेक केला म्हणे, इंस्टाग्राम पहिले चेक केलं की तिने मला अप्रोच केलेलं का, तिचं कुठे नाव आहे का, तिने तिच्या आयडीने माझ्याकडे मदत मागितलेली का, तुझ्याकडे तिने हेल्प मागितली असेल का, हे तू चेक करत होती. अगं बाई, तू आहेस कोण आहेस कोण तू? ती तुझ्याकडे का मदत मागायला येईल? काय समजते काय ही बाई स्वतःला? कोण आहे ही? कोण आहे ही? हिच्याकडे मदत मागायला ती आली असेल असं हिला वाटलं. बाप रे बाप, म्हणजे किती ते अपुनीच भगवान है. कभी कभी मेरे को तो लगता है अपुनीच भगवान है. मैं ये तो भगवान के भी भगवान समझने लगी है अपने आप को. बाई तू स्वतःला, म्हणजे ठीक आहे यार, असशील तू कोणतरी काहीतरी अशी भाई दादा आईला पोसत असशील, बापाला पोसत असशील, बहिणींना पोसत असशील, आणि म्हणून ते तुझ्या पुढे मिंदे झाले असतील आणि तुला त्याची चटक लागली असेल. तुला असं वाटत असेल की पैशाच्या जोरावर तू सगळं काही मॅनेज करू शकते आणि सगळं काही तुला सगळ्यातलं सगळं कळलंय आणि तू खूप मोठी एक्सपिरियन्स्ड आणि खूप हुशार असं काहीतरी व्यक्तिमत्व स्वतःला समजत असली ना, तरी स्वतःला आपल्याला बरंच वाटत असतं, पण समोरच्याला आणि त्यात सुद्धा त्या वैष्णवीला तुला कॉन्टॅक्ट करावा असं वाटेल. तुला ओळखत तरी असेल का ती? म्हणजे कॉन्टॅक्ट करणं वगैरे तर दुसरीच गोष्ट, पण तिला माहिती तरी आहे का तू कोण आहे का? थुकरट लंकिता. किती कॉन्फिडन्स असावा. आणि तुला काय वाटतं की ती बोलली नसेल? ती ज्यांच्याशी बोलली असेल त्यांना काही अक्कलच नसेल? तुझ्याकडे पोचली असती तर तू खूप मोठी मदत करणार होती तिला. अगं बावळट बाई, तुला एवढी जर अक्कल आहे तर तू म्हणतेस ना की तुला एवढे लोक DM वगैरे करतात. अशा किती मुलींना वाचवलंस तू? अशा किती मुलींना तू ह्याच्यापासून परावृत्त केलंस, असं काही स्टेप घेण्यापासून? किती मुलींवर आजपर्यंत व्हिडिओ बनवले? आत्तापर्यंत तुला एवढे लोक आपले एक्सपिरियन्सेस सांगत होते, तर तू आत्तापर्यंत का गप्प होती? का हे वैष्णवीचं होण्याची वाट बघत होती? आणि हा वैष्णवीचा मुद्दाच का उचललास तू? का उचललास? कारण तू पण दुसरं तिसरं कोणी नसून मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या जमातीतलीच आहेस. त्याच्यामुळे स्वतःला जास्त शहाणी समजणं बंद कर. आणि ज्या समाजाला तू दोष देते ना, हे सगळं आपल्यामुळे झालंय, हे सगळं कॉमेंट करणाऱ्यांमुळे झालंय, हे सगळं या समाजातल्या लोकांमुळे झालंय, अशा समाजाला मी फाट्यावर मारते, आणि हे तो फाटा ना, तुझे फाटे फुटले तेवढे बस. जास्त बोलायचं नाही. तू पण त्याच समाजाचा भाग आहे. आपण किती काय केलंय समाजासाठी, तर मग आपण समाजाला नावं ठेवायची? जसं तुला बोलायचा हक्क आहे ना, लोकांना पण बोलायचा हक्क आहे. नाहीतर मग सगळ्यांकडनं तो हक्क काढून घ्या, सगळे गप्प बसतील. काही गरजच नाही. कोणी कोणाला बोलू पण नका. पण जर तुम्ही दुसऱ्यांना बोलू शकता ना, तर दुसऱ्यांना पण बोलायचा हक्क आहे, हे लक्षात ठेवा. मी फाट्यावर मारलंय, मला काही फरक नाही पडत, मी कधी लक्षच दिलं नाही. अगं तू एवढं फाट्यावर मारलंय, तू लक्षच दिलं नाही, तर मग परत कशाला तोच विषय काढते ग? परत कशाला बोलते की मला लोक असं बोलायचे, लोक तसं बोलतात, माझ्या ह्याच्यावरचा माझा पासचा विषय पुन्हा काढतात. जर तुला फरक पडत नाही तर मग तो विषय पुन्हा घेऊन त्याच्यावर कशाला जस्टिफिकेशन देत बसते? कशाला पाहिजे तुला व्हॅलिडेशन लोकांकडनं? कशाला पाहिजे? तुला का फरक पडतो जर लोक काही बोलतील तिथे? जर तुला नाही फरक पडत ना, तू तो विषय परत चघळायलाच नाही पाहिजे. पण तू तर वाटच बघत असते की काय कोणाचं काय झालं की मी तो विषय घेऊन येणार आणि मी त्याच्यावर बोलणार. आणि तिचं राहिलं बाजूलाच. मुळात तर मला हेच खटकलंय की तिचा विषय, तिचं नाव आलंच कुठून?
आतापर्यंत मी जे पण काही बोलली मंडळी, तुम्हाला 1% पण असं वाटलं ह्याच्याशी काहीही मिळतं जुळतं आहे त्या वैष्णवीच्या लाईफशी, ह्या बाईच्या लाईफ बरोबर? ह्या बाईचं काय आहे फालतू? उगाचच काहीही बडबडायचं. काय तर म्हणे माझ्या आईला ना इतकी काळजी, माझी आई मला लगेच ओळखते, मला असं जरा पण काही झालं तर माझ्या आवाजावरनं माझी आई ओळखते, आणि म्हणून माझी आई, आता मी फिरायला गेलेली ना, मी जरा पण असं आईला म्हणाली ना हॅलो, तर आई मला लगेच म्हणायची की काय झालं तुला, ठीक आहे ना, सगळं बरं आहे ना? माझी आई मला इतकं, तिला लगेच असं मन तिचं कासावीस होतं. अगं बाई, तुझ्या आईचंच नाही, सगळ्यांच्या आयांना होतं तसं कासावीस वगैरे, आणि तुझ्या आईचं जरा जास्त होत असेल, कारण प्रत्येक आई कसं आपल्या मुलांना बरोबर ओळखते ना. भले बाकी कोणीही चुकू शकतं, पण आईला आपलं कसं आहे मूल हे बरोबर माहिती असतं. तसंच तुझ्या आईला पण माहिती असेलच ना, म्हणजे माहिती असेल नाही, आहेच. त्याच्यामुळे तू किती पाण्यात आहेस ते तुझ्या काळजीपोटी नाही. तू हॅलो असं म्हटल्यावरती तिला टुनालची काळजी वाटत असेल, तिला वाटत असेल की काय झालं की काय बाबा, आता तर बाबा ह्याच्याबरोबर एवढा मोठा सोहळा समारंभ केलेला आहे, एवढा गाजावाजा केलेला आहे, नाहीतर ही काहीतरी करून बसायची आता नवीन सियाप्पा. म्हणून ती त्याच्या काळजीपोटी परत परत तुझ्याकडे कन्फर्मेशन घेत असेल की सगळं व्यवस्थित ना बाबा, सगळं नीट चाललंय ना, सुरळीत चाललंय ना, आहे ना तो, का काय केलं नाही ना तू, हाडं बोचवलीस नाहीस ना त्याला, ते विचारत असेल. आणि तिच्या म्हणण्याचा उद्देश असा नसेल की बरी आहेस ना बाळा, असं नाही. ती असं म्हणत असेल, बरी आहेस ना, ठीक आहेस ना डोक्याने, अशा अर्थाने तुला विचारत असेल की आहेस ना, बरी आहेस ना, हां बरीच राहा, उगाच जास्त काहीतरी करायला जाऊ नको, आणि जास्त काय हायपर वगैरे होऊ नको. आणि तुझा स्वभाव तिला माहिती आहे ना, पहिला गेला दुसरा गेला तर ते तर असेच होते, वरचे वर होते ना. हा तर एकदम असा ब्राह्मणांच्या साक्षीने, देवा ब्राह्मणाच्या साक्षीचा नवरा आहे बाबा, त्याला फिरवशील भवऱ्यासारखा उगाचच. आपण जायचा पळून, आणि थोडं जाईलच तो उद्या आज ना उद्या, पण आता सध्या थोडे दिवस तरी जरा सुखाचे जाऊ दे, एवढ्या लवकर असं होऊ नये असं आईला कुठेतरी वाटत असेल. लगेचच झालं म्हटल्यावरती मग लोक नावं ठेवतील, आणि परत ते सगळं पहिले पाडे 55 नको, म्हणून परत परत खात्री करून घेत असेल की बाबा आहेस ना, आहेस ना. आणि जास्त काय बोलता येत पण नसेल, तुला कोण उपदेश देणार ग बाई, तूच मोठी ना पोसणारी, सगळे पैसा पुरवते म्हटल्यावर काय काय बोलणार, काय बोलायला राहतच नाही. म्हणून आडून फक्त अंदाजच घेऊ शकतो ती करते बिचारी माऊली. आणि काय तर इतकी माजली आहे, इतकी म्हणे की मला लोक म्हणतात की तू कोणतरी पैसेवाला हेरलास, आणि पैसेवाला शोधून तू हे केलंस, लग्न केलंस, तर मी तुम्हाला माझं इन्कम टॅक्स रिटर्न दाखवेन, मग तुमचे डोळे पांढरे होतील. अरे काही गरज नाही, आम्हाला बघायचं पण नाही, घाल चुलीत, बुकण्यात घाल, तुझ्या डेंगेत घाल, आम्हाला काही घेणं देणं नाही, समजलं का? ते इन्कम टॅक्स तू काय करते आणि काय भरते आणि काय, आणि कोणीच म्हटलेलं नाही आहे की बाबा तू पैसेवाला, सगळ्यांना माहिती आहे तुझी स्टोरी, त्यानेच हेरली आहे तुला. हे मी अगदी पहिल्या पॉडकास्टला पण सांगितलं होतं. कसला पैसेवाला, कोण बोलतं, कोण आहे रे, कोण आहे हो, दाखव ना जरा, असं कोणी म्हटलंय की तू पैसेवाला हेरलाय? सगळ्यांना तू माहिती आहे तू कशी आहेस, आणि त्याला पण माहिती आहे तू कशी आहेस. तुला काय वाटतं, उडून घे, पण असली आहे ना, सगळ्यांना माहिती आहे. तुझं थोडं फेम बीम काहीतरी कामाला येईल, तुझे कनेक्शन्स वगैरे कामाला येतील, म्हणून हे सगळं घाट घातलंय, त्याने घातलंय. स्वतःला अति हुशार समजू नकोस. गेम तुझा झालाय, आणि लवकरच तो तुझ्या लक्षात येईल, कारण हे तुझे फालतू धंदे तो पचवून घेईल असं वाटत नाही. तुझा जो ॲरोगन्स आणि तुझे जे नाटकं आहेत ते तो पचवून घेईल असं काही वाटत नाही. त्याला वाटलं होतं की हिला आपण थोडं बघूया, आपल्याला काहीतरी काम एस्टॅब्लिश व्हायला मदत होईल म्हणून. नाहीतर बाबा कोण कशाला आपल्या पायावर धोंडा पाडून घेईल. एवढा खडबडीत धोंडा, ते सुद्धा कुठूनही हात लावला तरी बोचतोय आपला काडकुटा. त्याच्यामुळे हे कशाला ना, त्याच्या मागे काय ना काहीतरी कारण असेल. तर आम्ही हे म्हणतच नाही आहे की तू पैसेवाला हेरलाय, आमचं तर उलटच मत आहे. कुठल्या जगात जगते ग, कुठूनही येऊन फिरून माझीच लाल, हेच आहे माझीच लाल संघटनेची अध्यक्ष तू. आणि आम्हाला चांगलंच माहिती आहे की तू चांगला दणदणीत रिटर्न फाईल करत असशील, एवढं छापते लोकांना तोत्या बनवून. आणि हे आता तू स्पष्ट सांगून ही गोष्ट अगदी क्लिअर झाली आहे की तू लोकांना तोत्या बनवून लोकांच्या जीवावर खाते, नवऱ्याच्या नाही, लोकांच्या जीवावर खातेस तू, लोकांना येडा बनवून.
धमक्या देऊन आणि काय काय करून. आणि हा माझा ना हाच तुला भोवणार आहे. हा माझ प्रत्येक वेळेला दिसतो ना, मी केलं, मी हे केलं, मी ते केलं, माझे पैसे, माझं हे, माझं ते, माझं तो आम्ही वाला तो आलंच नाही ना अजून. आम्ही केलं हे युनिटीच नाही आहे तुमच्यामध्ये. त्याच्यावरनंच कळतं की किती प्रेम आहे आणि किती सलोखा आहे, किती एकमेकांशी बॉन्डिंग आहे आणि किती काय आहे, सगळं तेच कळतं. मी शेवटी मीच राहणार आहे. अशा माणसांचं ना कधी काही होत नसतं. तू म्हणतेस ना की असं जे लोक अशा ह्याच्यातनं जात असतात त्यांच्या मनात बरंच काही असतं आणि मग त्यांना ती व्यक्ती भेटते तोपर्यंत त्यांच्या मनाची घालमेल होत राहते. ती व्यक्ती त्यांना भेटली, जसं मला भेटली आता, तसं भेटल्यानंतर मग कुठेतरी एक स्थैर्य येतं, एक शांतता. पण तुझ्या लाईफमध्ये ते कधी येणारच नाही आहे, शक्यता फार कमी आहे. कारण ज्या लोकांना असा अहमपणा असतो ना ते कधी दुसऱ्याबरोबर ॲडजस्ट करून एकरूप होऊच शकत नाही. जोपर्यंत तू मी 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 हे तुझं मीचं आम्ही होत नाही आहे ना, तोपर्यंत तू हे असंच ड्रायव्हिंग सीटवर तूच आणि तुझा पॅसेंजर बदलतच राहणार. तुझा स्ट्रगल तोच, फक्त ज्याच्या बरोबर स्ट्रगल आहे ती व्यक्ती आपली बदलत राहते. आणि सगळ्यात कॉमेडी म्हणजे या बाईने सगळं काही खापर, ह्याचं सगळे चुका झाल्या ज्या लहान वयामध्ये होतात वगैरे, तर त्या गोष्टीचं खापर हॉर्मोनल चेंजेसवर, म्हणजे हिच्या हॉर्मोन एवढे लहानपणापासूनच उफाळलेले होते की चॉकलेट तो सिर्फ बहाना आहे, ॲक्च्युअल तर हॉर्मोनल चेंज. आता नवीनच काहीतरी वळण घेतलंय पूर्ण प्रकरणाने. मी आत्तापर्यंत समजत होती चॉकलेटसाठी गेली, पण हे वेगळंच काहीतरी लॉलीपॉप खायचं होतं वाटतं. हॉर्मोनल चेंजेस. अगं बाई, येडे खुळे काय आहेस की त्या ढेंगांच्या पलीकडे पण दुनिया असते. हां काय ग, हॉर्मोनल चेंजेसमुळे चुका होतात म्हणे, त्याच्यातच मग मूल होतं आणि मग अडकून जायला होतं. फक्त तेवढेच हॉर्मोन्स आहेत का? आणि हॉर्मोनल चेंजेस काय फक्त तेवढ्याच काळापुरते असतात? अगं स्त्रीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे हॉर्मोनल चेंजेस होत असतात. कुठल्या हॉर्मोनल चेंजच्या गोष्टी करते तू? काय बोलते? अगं ए येडी बाई, चुप याडपट कुठली देईन एक पागल. अरे कोण आहे रे? मारो इसको, मार खोपडी तोड दो साली का. शी यार, म्हणजे इतका थुकरट व्हिडिओ बनवला, इतका फालतू व्हिडिओ बनवला. म्हणजे हिच्या परीने पण हिने स्वतःची कहाणी सांगायला पण जर बनवला असेल तरी इतका फालतू आणि इतकं काही पागलसारखं बडबडत होती ना की काय कोणाला काय समजलं त्या व्हिडिओमधनं. आणि कोण ते महाभाग आहेत की ज्यांनी सांगितलं की ते एकदम असा बोल्डनेस लागतो, असं बोलायला पण हिम्मत लागते वगैरे. अरे काय बोलली आहे ही? मुझे तो कुछ समझ नहीं आया भाई, तुमको समझ आया? हां मंडळी, खरंच तुम्हाला समजलं का ही काय बडबड करते? आणि कुठून, म्हणजे मुळात त्या वैष्णवीचं कशाला ग बाई तू तुझ्या घाणेरड्या तोंडातनं नाव घेते? कशाला? काय तिच्याशी तर तुझं काही घेणं देणं नाही. एक सेकंडसाठी पण असं वाटलं नाही की तू तिच्या बाजूने काहीतरी विचार करून बोलते. अरे कधी कधी असतं ग बाई, माणसाला ना खरं प्रेम होतं जे तुला कधी आयुष्यात नाही झालं ना कधी होणार आहे. खरी नाती असतात. पैशाच्या पलीकडे जाऊन लोक नातं जपण्याचा प्रयत्न करतात. लोकांना त्या व्यक्तीला एक होप असते की कधीतरी सुधरेल, कधीतरी होईल, कधीतरी आपण चांगलं आहे हे समोरच्या व्यक्तीला कळेल. तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे लंके? की तू ना दुसऱ्या बाजूची व्यक्ती आहे. तू छळवादी नार्सिसिस्ट आहेस. त्याच्यामुळे तू ह्या काठावर येऊन तू बोलूच शकत नाही. दुसऱ्या काठावर जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे तू कधी समजूच शकत नाही. कारण तू त्यातनं कधी गेलेलीच नाही आहे. तू त्या जागी कधी नव्हतीसच. तुझ्या प्रत्येक शब्दातनं हेच कळत होतं की तुला फक्त तोडायचं माहिती आहे. नाही जमत आहे तोडा. तुमच्या आनंदासाठी, तुम्ही आनंदासाठी, स्वतःच्या आनंदासाठी जन्माला आले आहात. स्वतःचा आनंद कशात आहे बघा. स्वतःचा आनंद जर तुम्हाला जपता येत नसेल, त्या व्यक्तीकडनं तुम्हाला आनंद मिळत नसेल, तुम्ही खुश नसाल, तर सोडा, तोडा, फोडा. हेच आहे तुझं. दुसरा पकडा, तिसरा पकडा, करत राहा, ट्रायल अँड एरर करत राहा. नाही कोण मध्ये भेटला तर थोडे दिवस एकटे काढा, पण आनंदी राहा, स्वतः आनंदी राहा. आनंदी राहाच. आनंदी राहण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आणि प्रत्येकाने स्वतःला आनंदी ठेवलंच पाहिजे.
आपणच स्वतःला आनंदी किंवा दुःखी करू शकतो, दुसऱ्या कोणाच्या हातात ते नाही आहे. पण तरीही कधी कधी आपण ते देऊन बसतो. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे, त्याला असं समाजाला तोडून नाही चालत. नाही विचार करणार मी समाजाचा, नाही करणार मी कोण समाजाला फाट्यावर मारेन, समाजाचं तर सोडच. पण काही नाती अशी असतात जी नाती आपल्याला वाटतं की राहावीत, चांगली जपून ठेवावीत, आणि त्याच्यासाठी आपल्याला काही करावं लागलं तरी चालेल. आपल्याला वाटतं की आपण इतकं प्रेम केलंय समोरच्यावर, तर त्याने कधीतरी 1% तरी आपल्यावर प्रेम केलं असेल. कधीतरी त्याला रिअलाईज होईल, कधीतरी त्याला वाटेल की नाही आपण हिच्यावर खूपच अन्याय करतोय, आणि कधीतरी आपली यातनं सुटका होईल. आपलं मूल झालंय आता काहीतरी होईल, मूल झाल्यानंतर सुधारेल. अगं होपफुल असतो माणूस, हा आशेवरच जिवंत आहे. त्यातून होतात, कधी निराशा पदरी पडते, गोष्टी होतात. जे पण झालं ते वाईट झालं, अत्यंत वाईट झालं. पण मला अजिबातच असं वाटत नाही की कोणाची ह्याच्यामध्ये कोणाची चूक असेलच, तर मग ती समोरच्याचीच आहे, ज्याच्यामुळे ही गोष्ट घडलेली आहे. आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा मिळावी, आणि तितकीच म्हणजे हे व्हायलाच नको होतं, हे खूप आधी आटोक्यात यायला पाहिजे होतं. असं बऱ्याच विचारांनी डोकं भंडावून जातं, अक्षरशः काही सुचत नाही काय करावं, काय बोलावं. सो म्हणून मी ह्या टॉपिकवर कधी बोलण्याचा, पण असे जे हे नतद्रष्ट लोक असतात ना, ज्यांना काही कोणाशी काही सुखदुःख नसतं, फक्त आपलंच कसं घोडं दामटवायचं ते सांगायला परत विषय काढून येतात. का गं बाई, तुला नाही बघवत का? हां, तुला परत का गरज काय आहे तुला विषय उचकटून काढायची? आणि वर तोंड करून सांगते की मी विचार केला की मी सगळं शांत होईल ना, त्याच्यानंतर मी विषय काढेन. का काढेन? उगाचच अशांतता पसरवायला? स्वतःच्या आयुष्यात जेवढी पसरवलीस ना तेवढी पुरे. आणि त्यामुळेच तुझं कधीच काही म्हणजे हे जे असे लोक असतात ना, हे स्वतः कधी आयुष्यात सुखाने जगतात ना, समोरच्या सुखाने जगू देतात. म्हणूनच हिच्या लग्नात तिचे सासू सासरे पण रडत होते, आणि हिचे आई वडील पण त्या जावयासाठीच रडत होते. कारण इथे प्रश्न हा मुलीचा नाहीच आहे की मुलीच्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे, मुलांच्या बाबतीतही असं नाही झालं पाहिजे, कोणाच्याच बाबतीत असं नाही झालं पाहिजे. कोणाच्याही भावनांशी खेळण्याचा आपल्याला हक्क नाही. कोणत्याच माणसाला दुसऱ्या माणसाच्या भावनांशी खेळण्याचा हक्क नाही. इतक्या लेवलपर्यंत त्यांना टॉर्चर करणं की तो जीव देईल, इतकं ही एक विकृती आहे. मग त्या जागी मुलगा असू दे वा मुलगी असू दे. कुठे होतीस तू जेव्हा अतुल सुभाषचं झालं? का नाही तेव्हा बोललीस? अच्छा, हां, तेव्हा बरोबर प्रादेशिक बाउंड्री आडवी आली असेल ना, की आमच्या प्रदेशातला नाही आहे तो, ते वेगळं आहे, ते त्यांच्या तिथलं आहे ना, दिल्ली बँगलोर त्या साईडचं, ते आमचे थोडे येतात, त्यांचं काय पण होऊ दे, ती माणसं नाही आहेत. कारण तुमच्यासाठी माणूस महत्त्वाचा नाही ना, तुमच्यासाठी जात, धर्म, लिंग ह्या गोष्टी मॅटर करतात. मुलगी पाहिजे म्हणजे पीडिताच असली पाहिजे, पीडित असू नाही शकत. त्याच्यानंतर तो आपल्याच क्षेत्रातला असला पाहिजे, आपल्याच राज्यातला असला पाहिजे, तरच म्हणजे आपण बोलणार. दुसरीकडे काय पण होऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. ही एक प्रकारची विकृती आहे. आणि मी म्हणेन की अशीच एक विकृत व्यक्ती आहे जी फक्त आणि फक्त अप्पलपोटी आणि एवढा माझे मित्रांचा गोतावळा करून पण इतका पुरुष द्वेष भरलेला आहे, आणि इतकं विमेन एम्पॉवरमेंटच्या नावाखाली पुरुषांविरुद्ध द्वेष पसरवत असते ही. सो अशा प्रकारच्या व्यक्तीकडनं काय एक्सपेक्ट करतात? मी तर इतकंच म्हणेन की बाबा देवा महाराजा सांभाळ रे बाबा त्या टोनाला, लवकरात लवकर यातनं बाहेर काढ, वय महाराजा, नाहीतर हिला सहन करण्याचं बळ तरी दे. कठीण आहे रे, कठीण आहे. सो तुम्ही जर ऐकलं असेल हिची बकवास, तर तुमचं पण मत माझ्याशी सहमत आहे का? आणि तुम्हाला काय वाटलं की तुम्हालाही माझ्यासारखंच काय कळलंच नाही, तर ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच होतं. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय.